मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई आणि महाराष्ट्र राज्यातील सर्व प्रशासकीय विभागांना दिलेल्या 100 दिवसाच्या कृती आराखडा अनुषंगाने शहादा पोलीस स्टेशन प्रलंबित असलेले दारूबंदी गुन्ह्यातील 61 गुन्ह्यांचे प्रलंबित प्रकरण एकूण रक्कम रुपये 13,45,000 रुपयांच्या मुद्देमालाची परवानगी प्रथम वर्ग न्यायदंड अधिकारी शहादा यांच्या परवानगीने तसेच राज्य उत्पादन शुल्क यांचे पत्र क्रमांक 61 गुन्ह्यांमधील मुद्देमाल नाश परवानगी मिळाल्याने पोलीस अधीक्षक श्रवणदत्त एस, अप्पर पोलीस अधीक्षक अशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार, पोलीस निरीक्षक निलेश देसले, पोलीस उपनिरीक्षक छगन चव्हाण, राज्य उत्पादन विभागाचे दुय्यम निरीक्षक अमित गायकवाड यांच्या शुक्रवार रोजी सायंकाळी सदर मुद्देमाल पोलीस विठ्ठल पवारा, पोलीस हेड कॉन्स्टेबल घनश्याम सूर्यवंशी, पोलीस हेड कॉन्स्टेबल मुकेश ठाकरे, पोलीस शिपाई दिनकर चव्हाण, नगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक प्रज्ञेश निकम यांनी शहादा डम्पिंग ग्राउंड येथे नाश केला असून सदर मुद्देमाल नाश करतेवेळी व्हिडिओग्राफी व फोटो काढण्यात आले असून स्टेशन डायरीत नोंद घेण्यात आली आहे. त्याचप्रमाणे शहादा पोलीस स्टेशन प्रलंबित असलेले गुटखा सुगंधी तंबाखूतील 3 गुन्ह्यांचे प्रलंबित एकूण रक्कम रुपये 2,07,000 रुपयांचा मुद्देमाल नाश परवानगीने पोलीस अधीक्षक श्रवणदत्त एस, अप्पर पोलीस अधीक्षक अशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार, पोलीस निरीक्षक निलेश देसले, पोलीस उपनिरीक्षक छगन चव्हाण, शहादा पोलीस स्टेशनचे मंगेश भावसार, नमुना सहाय्यक अन्न औषधी प्रशासन विभाग नंदुरबार 2 पंच यांच्या समक्ष सदर मुद्देमाल शहादा डम्पिंग ग्राउंड येथे जाळून नाश केला असून तशी नोंद स्टेशन डायरीत घेण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक निलेश देसले यांनी दिली.